पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झालाय। त्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे। डोंबिवलीतल्याच तिघांचा समावेश आहे। पनवेलच्या एका पर्यटकाचाही समावेश आहे। डोंबिवलीचा अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशींचा हल्ल्यात मृत्यू झालाय। पनवेलच्या दिलीप देसलेंचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय। पुण्याच्या दोघांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय। संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत। अतुल मोने डोंबिवली, संजय लेले डोंबिवली, हेमंत जोशी डोंबिवली, संतोष जगदाळे पुणे, कौस्तुभ गणबोटे पुणे, दिलीप देसले पनवेल, जखमी कोण कोण आहेत तर माणिक पाटील, सुबोध पाटील, एस बालचंद्रा, अश्विनी जगदाळे, प्रगती जगदाळे, शोभित पटेल, तिलक रूपचंदानी। डोंबिवलीच्या मावस भावांसाठी मात्र काश्मीर सहल अखेरचीच ठरली आहे। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झाले होते, मात्र उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झालाय। अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमेत ठाकूरवाडी भागात राहत होते। मोने पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगाम इथं फिरण्यासाठी गेले होते। अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ इथल्या कार्यशाळेत विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते। अतुल मोनेंच्या सोबत डोंबिवलीतलेच हेमंत जोशी, संजय लेले हे देखील गटानं पहलगाम इथं फिरण्यासाठी गेले होते। त्यांचाही दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय। संजय लेले हे डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील जाधववाडी भागात राहत होते। त्या ठिकाणी त्यांचा बंगला होता। संजय लेले हे स.भा. जोशी शाळेचे विद्यार्थी। मनमिळावू स्वभावाचे संजय नोकरी करत होते। पहलगामच्या दहशतवाद्यांचे फोटो आता समोर आलेत। लष्करी गणवेशात दहशतवाद्यांनी हल्ला केलाय। दुसरीकडे दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या तिघांची नावं आणि स्केचेस सुरक्षा यंत्रणेनं जारी केलेत। आसिफ फौजी, सुलेमान शाह, अबू तल्हा अशी या तिघांची नावं आहेत। लष्करातील जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांचा शोध घेत आहेत। लष्करी गणवेशात दहशतवाद्यांचा हल्ला झाला, त्याचा फोटो आता समोर आलाय। लष्करी गणवेशात कसे हे दहशतवादी होते याचा फोटो समोर आलाय आणि काहींचं स्केच जारी करण्यात आलंय। सुरक्षा यंत्रणा आता या दहशतवाद्यांच्या मागावर आहेत। बातमीपत्रात पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून घेऊया। अमरनाथ यात्रेच्या फक्त 72 दिवस आधी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केलाय। हा हल्ला अमरनाथ यात्रेकरू बेस कॅम्पपासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर झाला। पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनेनं संयुक्तरित्या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती मिळाली आहे। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलंय। यामध्ये 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे। मोठ्या तणावाखाली ते दिसून येत आहेत। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशात अळहळ व्यक्त केली जाते। कर्नाटकातील शिवमोगा येथील रहिवासी मंजुनाथ यांना गोळ्या घातल्यानंतर एका दहशतवाद्यानं त्यांच्या पत्नीला सांगितलं, जा आणि आता मोदींना सांग। पती मंजुनाथचा मृत्यू झाल्यानंतर पीडित पत्नी पल्लवीनं रडत या भयानक दृश्याबद्दल माहिती दिली आहे। पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर आलाय। पठाणी सूट घातलेल्या दहशतवाद्यांच्या हातात अत्याधुनिक शस्त्र दिसतात। दहशतवाद्यांनी काही पर्यटकांना पॅन्ट काढायला सांगितली आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्याची भयानक माहिती समोर येते आहे।
पहलगाममध्ये क्षणात होत्याचं नव्हतं झालंय. दहशतवादी हल्ल्यानंतर सगळीकडे आक्रोश किंकाळ्या ऐकू येत होत्या. मात्र हल्ल्याआधी इथं फक्त आनंद होता. कोणी खेळत होतं, कोणी फोटो काढत होतं. मात्र दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. नवी दिल्लीत सुरक्षा समितीची थोड्याच वेळात बैठक पार पडणार आहे. पंतप्रधान मोदींनी CCS बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. संपूर्ण हल्ल्याचा पंतप्रधान मोदी आढावा घेतील. मोदी सौदी अरेबियाचा दौरा आटोपून भारतात परतले. काश्मीरमध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं पर्यटकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाम फिरायला जाणारे पर्यटक दिल्लीला परतले. या हल्ल्याचा परिणाम पर्यटनावर होणार आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रेसिडेंट फ्रंट चर्चेत आहे. याच संघटनेनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तानमध्ये घरं विकून ही संघटना दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याचं समोर आलंय. बारामुल्लामध्ये भारतीय सैन्य दलानं घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारुगोळा आणि इतर युद्धसामुग्री जप्त करण्यात आली आहे. पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ला करणारे 6 दहशतवादी होते. प्रत्येकी 2 जणांचे गट करून दहशतवाद्यांनी गोळीबार केला. धर्म आणि नाव विचारून दहशतवाद्यांनी गोळीबार केलाय. हल्लेखोर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होते असंही समोर आलंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास NIA करणार आहे. NIAची टीम दिल्लीवरून काश्मीरला दाखल झाली आहे. फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळावर पोहोचली आहे. तपास करणार आहे. दहशतवाद्यांसंदर्भात काही पुरावे सापडतात का याचा शोध टीम घेईल. काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालिद असल्याचं समोर आलंय. सैफुल्ला खालिद लष्कर-ए-तय्यबाचा उपप्रमुख आहे. तो सैफुल्ला कसुरी या नावानेही ओळखला जातो. भारताचा सर्वात मोठा शत्रू हाफिज सईदच्या खूप जवळचा तो मानला जातो. भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचं नाव समोर येतं. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जेद्दावरून परतताना पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर टाळला. त्यामुळे भारतात परतण्यासाठी 5 तास 41 मिनिटं लागली. विशेष म्हणजे नवी दिल्लीवरून जेद्दाला जाताना मोदींचं विमान पाकिस्तानी हद्दीतून गेलं होतं. महत्त्वाची बातमी समोर येते. महबूबा मुफ्तींकडून भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय. PDPच्या अध्यक्षा महबूबा मुफ्तींनी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. ही राजकारण करण्याची वेळ नाही, हल्लेखोरांवर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया मुफ्तींनी दिली आहे. देशभरातून पर्यटक काश्मीरमध्ये येतात, त्यामुळे कारवाई व्हावी. जो हमारे मुल्क के लोग, बच्चे बच्चियां, औरतें मर्द यहाँ पैसा जमा करके बेचारे यहाँ आते हैं घूमने फिरने के लिए और इस तरह उनका कत्ल किया गया, हम इसकी मजम्मत करते हैं। और साथ ही मुल्क के लोगों से मैं ये कहना चाहती हूँ, हम कश्मीरी शर्मिंदा हैं, हम आपकी रक्षा नहीं कर सके। दहशतगर्द आ गए और उन्होंने इतना बड़ा सानिया अंजाम दिया। मेरी गुजारिश है होम मिनिस्टर साहब से, वो जल्द से जल्द पता लगाए इस दहशतगर्दी के पीछे कौन थे और उनको कड़ी से कड़ी सजा दी जाए। भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर सौदी अरेबियाचे प्रिन्स सलमान बिन यांनी निषेध व्यक्त केलाय. भारताला जी मदत देणं शक्य असेल ती देऊ असं त्यांनी सांगितल्याचं भारतीय राजदूत सुहेल एजाज खान यांनी सांगितलंय. दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी सौदी अरेबिया भारतासोबत आहे असंही ते म्हणाले. जम्मूतील पहलगाम येथील भयानक घटनेनं सर्वांनाच धक्का बसलाय. या हल्ल्यानं बॉलिवूड सेलिब्रिटींचीही झोप उडाली आहे. संजय दत्त, अक्षय कुमार यांनी पोस्ट करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्यांनीही या भयानक घटनेबद्दल भीती व्यक्त केली आहे. यार यहाँ पे जो दे यार मौत ही कर दी है सब है प्रेशर आप टेंशन मत लो मेरे बच्चे का बच्चा लो। हम बचा देंगे कोई पहलगाम हल्ल्यानंतर अनुपम खेर यांना अश्रू अनावर झालेत. या हल्ल्याचा निषेध करतानाच हिंदूंना निवडून निवडून मारल्यानं राग अनावर होतोय, दुःख होतोय असं ते म्हणाले. आपले जुने दिवस आठवल्याचंही ते म्हणाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली आहे. राहुल गांधींनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. क्या हुआ इसको पहलगाम हल्ल्याचा राज ठाकरेंनीही निषेध केलाय. केंद्र सरकारनं दहशतवाद्यांचा थरकाप उडेल अशी कारवाई करावी असं ते म्हणाले. सरकारनं एकदाच काय तो दणका द्यावा, मनसे सरकारच्या पाठीशी असेल असं आश्वासन राज ठाकरेंनी दिलंय. अमित शहा फेल, अपयशी, अपशकुनी होम मिनिस्टर आहेत असं विधान संजय राऊत करतायत. पूर्ण दिवस अमित शहा राजकारण करतात. देश तुटतोय आणि लोक राजकारणात व्यस्त आहेत. अमित शहांनी राजीनामाच द्यायला हवा असंही ते म्हणाले. पहलगाममधल्या भ्याड हल्ल्यात ठार झालेल्या मृतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यानंतर मृतांच्या कुटुंबियांचंही त्यांनी सांत्वन केलं. एनसीपी प्रवक्त्या रुपाली ठोंबरे जम्मूत आहेत. पहलगाममधले फोटो व्हिडिओ समोर ठोंबरे कुटुंबियांसह पहलगाममध्ये आहेत. हल्ल्यानंतर ठोंबरेंनी फोटोतून माहिती दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण आहे. आम्ही प्रचंड घाबरलेलो आहोत अशी हल्ल्यानंतर रुपाली ठोंबरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात डोंबिवलीतील हेमंत जोशींचा देखील मृत्यू झालाय. डोंबिवली भागशाळा मैदान पश्चिम सावित्री अपार्टमेंटमध्ये ते राहत होते. त्यांच्या मृत्यूनं त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. संजय लेलेंच्या मृत्यूनं त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसलाय. दहशतवाद संपला म्हणणारं सरकार आता काय उत्तर देणार असा संतप्त सवाल मृत संजय लेलेच्या मित्रांनी विचारलाय. पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या डोंबिवलीच्या हेमंत जोशींचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर हल्ल्याची बातमी समजताच हेमंत जोशींच्या मित्रांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मोबाईलवर तुम्ही सुखरूप आहात का असा मेसेज पाठवला, मात्र मेसेज पोहोचलाच नाही. काश्मीरची जी काही घटना झालेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्या 6 लोकांचे पार्थिव हे महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. 4 पार्थिव 2 वेगवेगळ्या विमानाने मुंबईमध्ये येणार आहेत. 2 पार्थिव हे पुण्यामध्ये येणार आहेत. मुंबईमध्ये आशिष शेलारजी आणि मंगलप्रभात लोढाजी हे 2 मंत्री एअरपोर्टवर सगळ्या व्यवस्था पाहत आहेत. पुण्यामध्ये मुरली मोहोळजी जे केंद्रीय मंत्री आहेत ते स्वतः लक्ष घालत आहेत आणि माधुरीताई मिसाळ या एअरपोर्टवर उपस्थित राहतील आणि त्याचं सगळं कोऑर्डिनेशन करतील. याच्या व्यतिरिक्त आपले जे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत गिरीश महाजन हे स्वतः श्रीनगरला पोहोचत आहेत. तिथे जाऊन जे आपले पर्यटक तिथे आहेत त्यांचं कोऑर्डिनेशन आपण करतोय. याच्या व्यतिरिक्त ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा SMS च्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधला त्या सगळ्यांच्या व्यवस्था आपण केलेल्या आहेत. त्यातले काही लोक आज इंडिगोने एक विशेष विमान ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण त्यांच्या सीट्स बुक केलेल्या आहेत. त्यांना आपण परत आणतो आहोत. आज दिवसभरात अजून कोणाकोणाला अशा प्रकारची आवश्यकता आहे परत आणण्याची व्यवस्था करायची आहे याचा सगळा आढावा घेऊन उद्या पुन्हा आम्ही केंद्रीय मंत्री आपले राज्यमंत्री
श्री मुरलीधर मोहोळ यांना विनंती केली आहे की आपण इंडिगोला उद्या एक विशेष विमान त्या ठिकाणी देण्याची किंवा ॲडिशनल विमान विशेषपेक्षा त्यांच्या जे रेग्युलर ट्रिप आहेत त्यापेक्षा एक ॲडिशनल विमान महाराष्ट्रात आणणारं मुंबईला वगैरे येणारं असं त्यांनी द्यावं अशी विनंती करावी आणि त्या ठिकाणी जे काही त्याला आवश्यक तिकीट्स वगैरे आहेत त्याची व्यवस्था आपण करू. तर ते मुरली मोहोळजी ते देखील बघता आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आता सगळे आपले पर्यटक सुरक्षित आहेत, पण एक त्यांच्यात एन्झायटी आहे कारण ही घटना घडल्यामुळे आम्हाला परत कसं लवकर जाता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आहे. तर त्या दृष्टीने ज्या ज्या व्यवस्था करता येतील बाय रोड असेल किंवा अजून कुठल्या पद्धतीने असेल तर त्या सगळ्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे. मंत्रालयाचं जे आपलं त्या ठिकाणी आपली जी वॉर रूम आहे किंवा आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे त्याही ठिकाणी आपण सगळ्या व्यवस्था आता उभ्या केलेल्या आहेत की ज्या माध्यमातून कोणालाही माहिती द्यायची असेल किंवा घ्यायची असेल तर त्या ठिकाणून घेता येईल. जम्मू काश्मीर तिथली जी काही प्रशासन आहे तेही अतिशय चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करत आहेत. त्यांना आम्ही कुठली गोष्ट विचारली तर तात्काळ त्यांच्याकडनं आम्हाला त्याचं उत्तर मिळतं किंवा ते तशा प्रकारच्या व्यवस्था करतात. जे काही जखमी आहेत त्यांच्यावर उपचार चाललेले आहेत आणि योग्य प्रकारचे उपचार चाललेले आहेत. त्यामुळे जखमींना डॉक्टरांनी परमिट केल्यानंतर इकडे आणण्याची व्यवस्था जी आहे ती आम्ही करू. त्यांच्या परिवाराला त्याच्या आधी यायचं असेल तर ते देखील आणण्याची व्यवस्था जी आहे ती आम्ही करू. दुर्दैवाने जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना आपण 5 लाख रुपये प्रत्येकी त्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी देत असतो. अर्थात पैशाने कोणाचंही जीवन परत येऊ शकत नाही, पण एक आधार म्हणून आपण ते देतो. त्यामुळे तशा प्रकारे ती मदत देखील या ठिकाणी करण्यात येईल आणि जे जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करतो. मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतो. शिंदे साहेब, अजितदादा हे देखील त्यांच्या परीनं पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष घालतायत आणि आपल्या राज्यातल्या पर्यटकांना अतिशय सुरक्षिततेनं इथे परत आणणं याला आता आम्ही प्रायोरिटी दिली आहे. चीड आणणारा प्रकार असा घडला की धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. हे अतिशय मला असं वाटतं चीड आणणारं अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये धर्म विचारून या ठिकाणी ज्या प्रकारचा गोळीबार करण्यात आलेला आहे अतिशय निंदनीय आहे. कुठेतरी सोसायटीला डिवाइड करण्याचा प्रयत्न आहे. या देशामध्ये एक फूट पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतो आहे आणि मला विश्वास आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी याच्या मास्टर माइंडला शोधून काढतील आणि त्याच्यावर अतिशय कडक आणि टोकाची कारवाई होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. महाराष्ट्रात किती पर्यटक आहेत आकडा काही बघा अजून एक्झॅक्ट आकडा काही आलेला नाही, पण वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आहेत. कुठे कोणी आमच्याशी संपर्क केला आम्ही 40 लोक आहोत, कोणी संपर्क केला आम्ही 50 लोक आहोत. कारण अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन तर काही नसतं, पण आता जसा संपर्क होतोय त्यातनं तो आकडा हळूहळू लक्षात येतो. नक्षलवाद्यांच्या विरोधात रोजच कारवाया सुरू आहेत. नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील सिटी म्हणून उदयास आलाय. मला असं वाटतं की गडचिरोलीमध्ये एक मोठं परिवर्तन झालेलं आहे. आपण मागच्या काळामध्ये गडचिरोलीमध्ये मायनिंगला परवानगी दिली. पोलीस जे आहेत त्यांना आपण एक प्रकारे पूर्णपणे संरक्षण द्यायला लावलं आणि सस्टेनेबली मायनिंग करायचं आणि लोकल कम्युनिटीला सोबत घेऊन मायनिंग करायचं. यातनं त्या ठिकाणी देशातला सगळ्यात चांगला ओर आपल्याला सापडला. ते मायनिंग सुरू झालं. आता त्याच्यावर आधारित खनिज प्रकल्प त्या ठिकाणी तयार होत आहेत आणि देशाची स्टील सिटी म्हणून स्टील हब म्हणून आता गडचिरोली प्रस्थापित होत आहे. नक्षलवाद्यांना एक प्रकारे गडचिरोलीने हे दाखवून दिलं की तुमच्या प्रचाराला आम्ही बळी पडणार नाही, तुमच्या दहशतीलाही आम्ही बळी पडणार नाही, आम्ही विकासाकडे जाणार आहोत, हेच गडचिरोलीने दाखवलं. जर केंद्र सरकारच्या अखत्यारीत जोपर्यंत काश्मीर होतं तोपर्यंत अशी घटना घडली नव्हती, परंतु कुठेतरी राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर ही घटना घडते, असा काही अँगल असू शकतो. मला असं वाटतं की आज त्या संदर्भात बोलणं योग्य नाही आहे. केंद्र सरकार असो की जम्मू काश्मीरचं सरकार असो, आपण सगळे सोबत आहोत. आज ही परिस्थिती जी आहे ती आपल्या लोकांवर, भारतीयांवर झालेला हल्ला आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणण्याचं कारण नाही आहे. हे ठीक आहे की केंद्र सरकारकडे किंवा एलजींकडे जोपर्यंत कारभार होता तोपर्यंत अशा प्रकारचे हल्ले होऊ शकलेले नाहीत, पण हा हल्ला जो आहे हा एक प्रकारे भारतीयांवर झालेला हल्ला असल्यामुळे याच्यामध्ये कुठलाही भेद नाही आहे. केंद्र सरकार आणि संपूर्ण देश हा जम्मू काश्मीरच्या पाठीशी. स्थानिकांच्या सहभागाबद्दल काय वाटतं? स्थानिकांना आता असं आहे की या संदर्भात माझ्याकडे कुठली अधिकृत माहिती नाही.
त्यामुळे ज्या काही तपासी यंत्रणा आहेत ते या संदर्भातली योग्य माहिती वेळोवेळी आपल्याला उपलब्ध करून देतील. मला माहिती नसताना मी त्याच्यावर बोलणं हे योग्य नाही है. देवेंद्र जी हिंदी में बता दीजिए जिस तरह से जम्मू कश्मीर में आतंकी हमला हुआ है. देखिए, बहुत ही निंदनीय इस प्रकार का ये हमला हुआ है और मुझे पूरा विश्वास है कि प्रधानमंत्री जी इसके मास्टरमाइंड को ढूंढ कर निकालेंगे और इस प्रकार के इरादों को पूरे तरीके से कुचलने का काम इससे पहले भी प्रधानमंत्री जी ने किया है, अब भी करेंगे. ये एक ऐसा प्रयास है कि जो बहुत ही कायराना इस प्रकार का प्रयास है.